अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांना खासदार जनसंपर्क कार्यालय देण्याच्या मागणीसाठी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले। 20 दिवस उलटूनही खासदार बळवंत वानखेडे यांना कार्यालय न दिल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आमदार यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांच्याद्वारा तालातोड आंदोलन करण्यात आले होते, तरी सुद्धा कार्यालयाचा ताबा दिला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले। निषेध असो, न्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो, नहीं करणाऱ्या सरकारचा निषेध असो, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी, अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध। चुकीचं बोलत आहे, हे खासदारांना शोभा देत नाहीये। जे आमच्या नेत्या यशोमती ठाकूर या आमच्या बाबत जे सगळं चुकीचं बोलल्या जात आहे, चुकीचं वागणूक दिल्या जात। आमचे जे खासदार आहेत, जे खरे खासदार आहेत, जे राखीव होते, जे निवडून आले आहेत, ते त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना ऑफिस देण्यात आलं नाही। जवळपास 15 दिवस होऊन गेले। आम्ही त्यांना ॲप्लिकेशन पण दिलं होतं, त्यांना सांगितलं पण होतं। मागच्या खासदार ज्या निवडून आल्या त्यांना दुसऱ्याच दिवशी ऑफिस त्यांना ताब्यात देण्यात आलं। ह्या आमच्या बुद्धिस्ट व्यक्तीवर हे सरकार अन्याय करत आहे। असं का? कारण माहिती आहे का, बहीण भावाच्या नात्याबद्दल पण बोलल्या गेलं। बहीण भावाची पाठराखण ही करणारच आहे, भाऊ बहिणीची पाठराखण करणारच आहे। हे नेतृत्व आमच्या माननीय यशोमतीताई यांनी हाती घेतलं होतं आणि शेवटपर्यंत हे त्या भावाची पाठराखण करणार आहे। मागे रवी राणा बोलले होते की ते चपला उचलतील। चपला का उचलतील? बहीण भावाची सेवा करणं काही वाईट नाही आहे, हे चुकीचं नाही आहे, हे समजायला पाहिजे। आता या खासदारांनी ढवळाढवळ मध्ये करायचं काही काम नाही आहे। आम्हाला आमचं कर्तव्य माहीत आहे, आमच्या खासदारांना आमचं काम करून द्यायला पाहिजे। जे खरं राखीव, ज्यांच्याकडे खरं कास्ट सर्टिफिकेट होतं, खरे नेता खासदार आमचे बळवंत भाऊ वानखेडे आहे। यांनी 5 वर्ष हा कार्यकाळ भोगला, हा खोट्या सर्टिफिकेटवर कार्यकाळ यांनी काढला आहे। खरोखर तुम्ही यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, केस दाखल करायला पाहिजे। आमच्या निवडून आलेल्या खासदारावर तुम्ही अन्याय करत आहे। आम्ही आज इथे सर्व महिला काँग्रेसतर्फे इथे आंदोलन करत आहे आणि या सरकारचा निषेध करत आहे। आम्हाला ऑफिस मिळालंच पाहिजे, नाहीतर आम्ही इथे टेबल टाकून इथे बसू आणि आमच्या ज्या कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे। आणि इथे जे आमचे जनप्रतिनिधी येतील, बाकीचे जे लोक येतील, त्यांच्यासाठी आम्ही इथे टेबल टाकून बसू आणि आम्हाला तात्काळ दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। धन्यवाद।